जळगावमधील राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन राष्ट्रवादी कार्यालयामध्ये पोहोचलेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत त्यांनी मनधरणी केली आहे। राष्ट्रवादी कार्यालयात माजी मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासोबत गिरीश महाजन यांनी चर्चा केली। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी गिरीश महाजनांचे प्रयत्न सुरू आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादीतूनही बंडखोरी झाल्याचं उघड झालंय। एकमताने चर्चा होऊन काही अडचणी आहेत, स्थानिक काही किरकोळ वाद आहेत, पण मला वाटतं की ते यानंतर सोडवले जातील। आजचा हा विषय नाही आहे आणि म्हणून सर्वांनी एकमताने या ठिकाणी मान्य केलेलं आहे की आपण महायुतीमध्ये आहोत आणि म्हणून आपण कुठलाही उमेदवार आपला अपक्षाचा अधिकृत जो आहे तो या ठिकाणी ठेवायचा नाही। जो कार्यकर्ता आहे अधिकृत त्याला उमेदवार म्हणून उभं राहता येणार नाही, त्यांनी आधीच सांगितलेलं होतं। आणि या दोन्ही जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार आहेत ते या ठिकाणी आता थोड्या वेळात माघार घेतील आणि महायुतीचा जो आमचा उमेदवार आहे ते नंदकिशोर महाजन त्यांना पाठिंबा देतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।